दरम्यान राहुल नार्वेकर यांनी काल निकाल वाचन केल्यानंतर आजही शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरीत झाडल्या गेल्या। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी शिंदे गट आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेचे बाण सोडले, तर एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील नेत्यांनी ठाकरे गटाला धारेवर धरलं। लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच। स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या निकालातनं दिसून आलेलं आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या डिस्क्वालिफिकेशन संदर्भातले जे 1986 चे नियम आहेत, त्याचबरोबर शेड्यूल 10 मधल्या जे कॉन्स्टिट्यूशनल तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत आणि सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, या सर्वांचं योग्य इंटरप्रिटेशन करून घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे हा निर्णय एक शाश्वत आणि सस्टेनेबल निर्णय आहे असं माझं मत आहे। त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला। मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे। मला एवढंच ठरवायचं होतं की आज विधिमंडळ पक्षातील जे गट आहेत त्यांच्यापैकी कोणता गट मूळ राजकीय पक्ष रिप्रेझेंट करतो, त्या संदर्भातली मी निर्णय दिलेला आहे। अर्थातच एका पक्षात 2 व्हीप होऊ शकत नाहीत, त्यामुळे ज्यांना व्हीप रेकग्नाइज केलाय त्यांचा व्हीप त्या गटातल्या सर्व आमदारांना मान्य करायला लागेल। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये। मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही। म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल, मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं? आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। भरत गोगावलेंनी दिलेला पक्षादेश हा योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांपर्यंत पोहोचवला गेला नव्हता, हे सिद्ध होत होतं। म्हणूनच ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करता येत नव्हतं असं माझं मत होतं। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची। जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय म्हणतात, काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले। सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे। त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।